वाटलं पण नव्हतं एवढ्या उशीर थांबा लागेल. पहिला तर जय गिरणारी हो. कालचा पार्ट आपण इथपर्यंत बघितला. आता इथून पुढे बघा, हे आहे अंबा माताचं मंदिर. आम्ही अंबा माताचं दर्शन घेऊन पुढे निघालो. इथून आणि 5,000 पायऱ्या राहिल्या होत्या. आता तर थोडंच राहिलं. चला म्हणलं आता पहिला नाश्ता करू. पुढे गेल्यावर डाव्या साईडला वळाचं. तिथं मॅगी तर लयच भारी भेटते हो. मग काय आम्ही ऑर्डर दिला तेवढ्यात आली मॅगी. पद्धतशीर वडलाव. मग निघाला फोटो बिटो काढला तिथं आम्ही. वर वारं तर एवढं होतं ना, नुसतं झेंडे असं फार फार फरकालतेच. अंबा माताच्या मंदिरापासून आपल्याला 2,500 पायऱ्या उतरायच्या होत्या. आम्हाला वाटलं इथं काहीच गर्दी नाही. चला म्हणलं आता फास्ट फास्ट पुढे जाऊ. मग काय हो, पुढे गेल्यावर आम्हाला कळालं मुलकाची गर्दी होती. जाणाऱ्यांची पण गर्दी आणि येणाऱ्यांची पण गर्दी. एकाच जागेवर आम्ही 1 तासभर थांबलाव. दर्शनात तर पब्लिक लय आली होती. मागं पण तेवढीच गर्दी आणि पुढं पण तेवढीच गर्दी हो. थांबून काय करायचं म्हणून आम्ही आवाज द्यायला सुरुवात केला. जय गिरणारी. जय गिरणारी. आता आम्हाला उतरायचं होतं खाली आणि आम्हाला दिसली डोली हो. डोली तर लयच फास्ट नाही आली ते खाली. पब्लिक तर एवढी आली होती. आम्ही तेवढ्या पब्लिक मधनं वाट काढत काढत जरा पुढं आलो. एवढ्या गर्दीमध्ये पण आणि एवढं वज्ज वर घेऊन जात होते पर्वतावर. यांच्या अंगावर वज्ज होतं म्हणून पब्लिक ह्यांना काय म्हणत नव्हती. दुसरं कोण आलं की डायरेक्ट भांडणंच हो. आता बघा भांडणं कसं लागते. पुढे गेल्यावर आम्हाला दिसली कमान. ह्या कमानीपासून पुढचा शेवटचा टप्पा होता. म्हणजेच आपल्याला इथून आणि 2,500 पायऱ्या चढायच्या होत्या. इथे माघारी येणाऱ्यांची गर्दी जरा कमी होती. आम्ही तिथे फोटो ते काढला हो. या बाबांचं तर वय खूप होतं तरी पण त्यांनी पोटा पाण्यासाठी खूप कष्ट घेत होते. या डोलीला उचलायला 2 जण लागत होते. मग काय हो, आम्ही शेवटचा टप्पा पार केला कारण आपल्याला दिसलं दत्त महाराजांचं मंदिर. मग काय आम्ही आज जाऊन दर्शन घेऊन आलो. दत्त महाराजांच्या मंदिरात तर मोबाईल तर चालतच नाही. मग काय हो, आम्ही दर्शन घेऊन निघालो परतीच्या वाटचालीस. 3रा पार्ट उद्या टाकतो. तोपर्यंत सर्वांना जय गिरणारी.